मी रीमा पगारे, मी सर्व एडोनाय फेलोशिप युथ ग्रुपच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना अभिवादन सादर करते. आपण सर्वजण बघत आहोत आणि वाचत आहोत आणि ऍक्च्युअलमध्ये आपण शेवटच्या काळामध्ये जगत आहोत प्रियांका, आणि हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आपण पण कसं होतं की ज्यावेळेस पण आपण कुठले सेमिनार अटेंड करतो किंवा संडेला ज्यावेळेस आपण चर्च अटेंड करतो किंवा टीव्ही मध्ये जर आपण कुठल्या घडामोडी पाहतो त्यावेळेस आपण फक्त सिरियस होऊन जातो. पण त्याच्यानंतर आपण सर्वजण सगळं काही विसरून आपापल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो. आपण एवढं व्यस्त होऊन जातो की जो आपण आपल्या निर्माण करता आहे त्यालाच आपण आपला वेळ देऊ नाही शकत. आणि आपण कसा आठवडा जातो चर्च नंतर, आपण चर्च मध्ये तर सगळे उत्साही असतो, पण चर्च नंतर तरुणांचा किंवा बाहेरच्या तरुणांचा सुद्धा वेळ कसा जातो आपण ते पाहणार आहोत. आणि नाटकाचं नाव आहे हीच ती वेळ. आपण सर्वजण पाहूया. आणि आता चर्च सुरू होणार आहे तर आपण पुढची वेळ मी सगळं या मुलांच्या हातामध्ये देत आहे. आपण सर्वांनी आशीर्वादाची आपण प्रार्थना करणार आहोत. तर प्रभू श्रीकडे लक्ष लावा. देवाची प्रीती, प्रभू श्रीकृष्णाची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर असो. ज्याला येशू ख्रिस्ताच्या दृष्टी येणे प्रिय आहे अशा प्रत्येक लहान थोर लेकरावर सदा सर्व असो. आपल्या सर्वांना महत्वाची सूचना देण्यात येईल की आपण ट्रिप प्लॅन केलेली येणाऱ्या सॅटर्डेला, तर सर्वांनी 10 वाजता उपस्थित राहावे या ठिकाणी. तर आपण सर्व ते करू शकता. चर्च संपला आहे, आता पाहूया काय होतंय नक्की. हो, ते काम झालेलं आहे. तुम्ही जसं काही येते तसं तुम्ही त्या मीटिंगचं बघून घ्या आणि तुम्ही प्लीज त्याचं सगळं करा. आणि जे 25 लाखसाठी ऑर्डर आहे ते तुम्ही प्लीज घेऊन घ्या. हो, ते तसं करून घ्या. हो, आणि तुम्ही तिथं जाऊन ते भेटा सगळं करा. हॅलो, मला एक कॉल येतोय, मी तुम्हाला करते परत फोन. हॅलो. हाय तनू, कशी आहे? मी बरी आहे, तू कशी आहे? अरे मी मजेत. आज तर चर्चला दिसली नाही, काय झालं? अगं नाही, माझे खूप सारे मीटिंग्स होते म्हणून मी येऊ शकले नाही. अरे काय तू तुझे मीटिंग, काम, पैसा. अरे पण ऐक ना, ट्रिप प्लॅन झालाय सॅटर्डेला, तर जमेल का तुला? बघू माझ्या बिझी शेड्यूल मधून काय टाइम भेटेल तर मी येईल. ठीक आहे, जाऊ दे. चल बाय. हॅलो. हाय सपना, कशी आहे? एकदम मजेत. अरे मी ऐकलं तुझं त्या शिलोनीचं एकदम घमासान वाजले. काय झालं नक्की? हा बघ ना, ती कसली खडूस आहे. काय झालं स्कूलमध्ये ना, तिने माझ्या दुसऱ्या फ्रेंडची पेन्सिल चोरली आणि माझ्यावर आळ घातलं आणि सरांना सांगितलं की मग सर मला सगळ्यांसमोर ओरडले. सर झाला माझा. तिला ना मी कधीच बोलणार नाही, मरूच तर बोलणार नाही. ती खडूस आहे ना. ती आहेच खडूस, बोलूच नको. फार आगय. तू पण बोल नको तिच्यासोबत. नाही बोलणार. ओके, जाऊ दे. चल नंतर भेटून मला सगळं सांग. ओके. Hi, Sunny. Praise the Lord. Praise the Lord. कशी आहेस
खडूसे म्हणतात. आणि यार आज तर माझी मीटिंग आहे आणि खूप लेट झालाय मला त्या ट्रेनला जायला. 2च मिनिटं राहिलेत आणि घरातून निघताना प्रेयर करायची, पण माझी मीटिंग पण तिकडे स्टार्ट होऊन जाईल. जाऊ दे, उद्या नाहीतर परवा करून घेते मी मीटिंग. पहिले माझी इम्पॉर्टंट प्रेयर करून घेते मी, नाहीतरी प्रेयर उद्या नाही तर परवा. प्रज्ञा येते ग मी. तू जरा गाण्यांचा आवाज बंद कर, नाही तर सैतानाला घेऊन बसशील घरामध्ये. काय तू नुसतं सैतान सैतान करत असती, सैतान सैतान करत असते तू नुसतं सारखं सारखं. गाणे बंद कर म्हणती, नाही थोडंसं फोन बघितला तर फोन बघती म्हणती. जा तू तुझं मी माझं माझं बघून घेईन. प्राजक्ता सिस्टरची मीटिंग सुरू झालेली आहे. धन्यवाद प्रभू येशू. लेकरासाठी मी प्रार्थना करते पिता परमेश्वर देव बाप्पा, हिच्यामध्ये जे काही परमेश्वर देव बाप्पा आजार असतील, विकार असतील प्रभू, नाजर येशूच्या नावामध्ये धन्यवाद. थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. हालेलुया परमेश्वर देव बाप्पा, तू भूतांना बरं करतोस प्रभू येशू. हिच्यामध्ये जो काही आजार असेल परमेश्वर देव बाप्पा, नाजर येशूच्या नावामध्ये सर्व कर्मीचे प्रकार आता एक क्षणाला जळून भस्म होते. आमेन आमेन आमेन. तू बरी झाली. हॅलो, बोल. कशी आहे तू? बरी. अरे ऐक ना, पिक्चरचा प्लॅन चाललाय, येशील का? नाही, मला नाही जमणार. मी आता जस्ट आले. मला प्रार्थना वगैरे करायची. अरे तुझे पैसे पण भरते, चल पार्टी करू. नको, मी नाही. काय ठीक आहे, तू आणि तुझा देव ठेव. उद्या पण वेळ भरपूर आहे. चल, एक काम कर,
आणि पाच सारखरीमध्ये दिली आणि ऋषीमध्ये दिली आणि ऋषी आणि आपण एवढं करतो त्याचं काय आपलं नावच घेत नाही. हा. परत तनु कशी आहे ती हा ती ती ॲटिट्यूड आहे तिच्या दुसऱ्या संडेला ती चांगले कपडे घालून येते. आज चर्चचा कार्यक्रम आहे तर तिने कसे कपडे घातले ना. त्याच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे. परत ते आरती सिस्टर तर कधीच ऑनलाईन प्रेयरला जॉईन होत नाही. आणि ते आम्हाला संडे स्कूलमध्ये आज शिकवली स्टोरी सांगितली तर त्यामध्ये सपना आहे ना तिला 3 वेळा सांगितलं तरी थोडं पण कळत नाही. तिला 4 वेळा सांगितलं तरी पण कळत नाही. चल आली बस. ट्रिपची वेळ झालेली आहे आणि सर्वजण एकदम सजून धजून गाडीमध्ये आता बसणार आहे. किती छान सगळं सोन्यांनीच भरलेले बापरे. आपण खरंच स्वर्गात आलो का काय. आपण दर संडेला प्रार्थना करत होतो, वर्शिप करत होतो, प्रभूकडे येत होतो सर्वजण, सगळा ग्रुप आपण वर्शिप करत होतो म्हणून खरंच देवाने आपल्याला स्वर्गात आणलं का काय. स्वर्गात आलोय आपण तर. प्रभूजी प्रभूजी माझा वाटा कुठे प्रभूजी. मी तुला सांगतो मी तुला ओळखत नाही. प्रभूजी असं कसं प्रभूजी. मी तुमच्या नावाने भूतं काढली प्रभूजी, अनेक लोकांना आरोग्य दिलं प्रभूजी, सर्व करण्याचे प्रकार प्रभू तुमच्या नावात मी नाहीसे केले प्रभूजी. माझा वाटा द्या मला प्रभूजी. नाही प्रभूजी मला क्षमा करा प्रभूजी. माझा वाटा द्या प्रभू मला. प्रभू वाटा द्या मला प्रभूजी. प्रभूजी 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 मला तर स्वर्गात घेऊन नाही. प्रभूजी क्षमा करा प्रभूजी. मला एक संधी द्या प्रभूजी. प्रभूजी प्रभूजी मी विनंती करते प्रभूजी. नाही प्रभूजी मी सगळ्यांसोबत चांगलं वागते प्रभूजी. मला क्षमा करा प्रभूजी. या हिला तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रभूजी नाही प्रभूजी एक संधी दे प्रभूजी मला. मी तर तुझी किती आदर तुझ्याही नाही खुशीतही नाही म्हणून मी तुला ओळखीत आहे. मला तर तू स्वर्गात घेऊन जायला पाहिजे प्रभू. प्रभू प्रेमासाठी घेऊन जाऊ शकता. क्षमा कर प्रभूजी. क्षमा कर. क्षमा कर तुझी आम्ही परत करणार नाही त्या परमेश्वरा. तुम्ही तुमच्या भावा बहिणींचे
तुझ्याकडे आले प्रभू, हजारो लाखोचं मी तुला दान दिलं. तू जगी गोष्टीमध्ये व्यस्त होतीस, तू माझ्यापाशी टाइम दिला नाहीस तू मला. प्रभूजी, तुम्ही वाचवा मला ह्याच्यापासून सगळं घेऊन चालेल. या खुशी यांना देखील घेऊन जाऊ शकता. प्रभू वाचवा मला. प्रभू वाचवा मला. प्रभू. प्रभूजी वाचव मला. प्रभू मी तुला देखील ओळखत प्रार्थना नाही. केली होती, तू प्रार्थना ऐकली नाही. परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर तू आज तुझ्यासाठी अर्पणच ठरली. एक शेवटची संधी दे प्रभू. मी तुला सांगितले की तू मला नाकारलंस. प्रभू एक शेवटची संधी दे. या आणि एक तू जाऊ शेवटची शकता संधी तुम्ही. दे प्रभू. शेवटची संधी दे परमेश्वरा. उठा माझ्या भल्यावर विश्वास अशी या माझ्यासोबत. खरं तर प्रियांनो, लहान मुलांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण भले आज हसत आहोत, आपण भले आज एन्जॉय करत आहोत की काय करत आहे, आपल्याला कारण फक्त डायलॉग्स आहे म्हणून आपण आनंद काय म्हणतात त्याला, आपण फक्त आनंद लुटत आहे. पण खरं प्रियांनो, जर ती वेळ आली, ती घटना आली तर काय? आणि मरण हे आपल्याला कोणालाही ठाऊक नाही की आपलं मरण कधी येणार आहे, आपली वेळ कधी येणार आहे. आपण फार इझिली बोलून जातो ज्यावेळेस पण आपल्याला कोणावर राग असेल, द्वेष असेल की गो टू हेल्प. पण नरक म्हणजे काय? ही फक्त एक गोष्ट किंवा वाचणारी गोष्ट किंवा युट्यूबवरती बघणारी गोष्ट नाही. ही खरी गोष्ट आहे, ही खरी घटना आणि वस्तुस्थिती आहे. आणि आपल्याला खरोखर माहिती नाही प्रियांनो की आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ किंवा संधी मिळेल की नाही मिळेल, उद्या आहे की नाही आहे. जी वेळ आहे ती आज आहे, जी वेळ आहे ती आत्ता आहे. जर आपण कोणाला क्षमा केली नसेल तर क्षमा करण्याची वेळ आत्ता आहे. जर आपण अजून देखील येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल तर स्वीकारायची वेळ आत्ता आहे. जर आपण अजून कोणाबद्दलही काही वाईट चिंतले तर त्यांना मनापासून क्षमा करण्याची वेळ आत्ता आहे. क्षमा करणं म्हणजे काय? परत पुन्हा कधी ते आठवू नये. तर आपण कोणाला क्षमा केली आहे का? कारण प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की पहिल्यांदा त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. आज आपण पैसे कमवण्यामध्ये एवढं व्यस्त झालो आहोत की आपण चर्चला म्हटलं की वेळ नाहीये, आज तर संडे, आज रेस्ट करण्याचा दिवस आहे, आज मी जर ही मीटिंग अटेंड केली नाही, जर हा इव्हेंट अटेंड केला नाही तर मग मी कसं काय पैसे कमवणार, मी तर किती लॉस मध्ये जाणार. म्हणून आपल्याला कोणालाही चर्चचं कधी कधी मूल्य कळत नाही. पण परमेश्वराचं वचन म्हणतं की पहिले माझ्या स्वर्गासाठी झटा, माझ्या नीतिमत्वासाठी झटा, बाकी सर्व काही तुम्हाला दिले जाईल. मला माझ्या फ्रेंडनी आणि माझ्या कझन्सनी खूप सुंदर वचन सांगितलं होतं एकदा. माझा भाऊ इथं उपस्थित आहे, त्यानेच मला एक व्हिडिओ दाखवला होता बेनिनींचा, की त्यांनी लिहिलं होतं, सांगितलं बेनिनी, यू कॅन लूज जीसस बट नॉट हिज अनॉइंटिंग. ती खरी गोष्ट आहे प्रियांनो की आपण आपल्या मिनिस्ट्रीवर कधी कधी त्याची कृपा असते, पण आपण एवढं व्यस्त होऊन जातो की तेव्हा मला ह्या मीटिंग अटेंड करायचे, मी तर पाप करत नाही, मी तर दिवस रात्र फक्त सगळ्या पास्टरांचे व्हिडिओ बघते. पण आपण स्वतःहून किती रममाण होतोय, आपण त्याला किती वेळ देतोय. आपण आज बोलत आहोत की पित्या बोल माझ्याशी, तुझी काय इच्छा आहे माझ्यासाठी. जर आपण हे करत नसेल प्रियांनो तर हीच ती वेळ आहे की आपण बोलूया पित्याला की पित्या तुझे प्लॅन्स माझ्यासाठी काय आहे, तू मला ते सांग. मला अजूनपर्यंत माझी वाट माहित नाही, पण तू मला माझी वाट दाखव. आणि प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की a murderer, a person who hates his brother or his sister is a murderer and there is no everlasting life for a murderer. या मुलींनी आता पाहिलं आपण की सपनाने किती तिच्या फ्रेंड विषयी द्वेष भावना दाखवली, तिच्या समोर तिची फार चांगली स्तुती केली, पण मनात ती काय म्हटली की मरूसपर्यंत मी तिच्या संगती कधी बोलणार नाही, मी तिला कधी माफ करणार नाही. आज
जर आज माफ केलं नसेल तर क्षमा करण्याची हीच ती वेळ आहे. आपण सर्वजणांनी पाहिलं की ह्या मुलींनी किती लोकांबद्दल चुगल्या केल्या. सगळ्या लोकांबद्दल फक्त द्वेष भावना होते यांच्यामध्ये. भलेही तुम्ही चर्च अटेंड करा, आपण बायबल वाचू, पण आपला अंतःकरण पाहणारा तो देव आहे. आपण कोणाबद्दल काय चिंततो ते पाहणारा तो देव आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं की आपल्या शेजारच्या विषयी खोटी साक्ष देऊ नको. पण ह्या मुलीने तर तुम्ही पाहिलं की काय केलं. तर त्यामुळे जर कोणाबद्दलही काही वाईट विचार करत आहोत, जर आपण एकामेकांना चुगल्या करत आहोत, तर ते थांबवावे. कारण माहित नाही की आपल्या कुठल्या गोष्टी, कारण पाप कुठलेही असो, ते छोटं किंवा मोठं नाही, पाप पापच असतं. म्हणून हीच ती वेळ की जर आपल्याबद्दल कोणाबद्दलही काही असेल तर आपण ते विसरून जाऊया. आपण पाहिलं की ऋषी आणि सियोनानी सुद्धा, ऋषी फार धार्मिक दाखवला होता प्रियांनो, की त्यांनी सियोनाला सांगितलं देखील की पिऊ नकोस, हे वाईट आहे, आपण पश्चाताप केला. पण त्यांनी शेवटी काय केलं, तो पण तर गेला पार्टीला. आपण कधीही परमेश्वराचं वचन सांगते की एक मनुष्य दोन धन्याची कधीही सेवा करू शकत नाही. कारण तो एकावर प्रीती करेल तर दुसऱ्यासाठी द्वेष करेल. आणि म्हणून परमेश्वराने त्याला सांगितलं की तू शीतही नाही, तू उष्णही नाही, म्हणून मी तुला ओळखीत आहे. प्रियांनो, आज आपण सुद्धा असं हे बोलत नाही की आपण फंक्शन अटेंड नको करायला किंवा लोकांसाठी मित्रता नाही, पण आपण नक्की करतो काय त्यांच्यासाठी हे खूप मॅटर करतं. आपण जगात राहून जगीत बनायचं, कारण जगात राहून त्याचा गौरव दाखवायचं हे आपल्यावर आहे. जर आजही आपण त्याच गोष्टीमध्ये गुंतलो आहोत तर हीच ती वेळ आहे की आपण परत आपल्या परमेश्वराकडे जावं आणि आपल्या भल्या व विश्वासू दासासारखं आपण नेहमी रोजच्या दिवसामध्ये आपण प्रार्थना करावी आणि त्याच्याकडे क्षमा मागावी की आपण दररोज, प्रभू की मी काय चुकलो, मी आज माहित नाही तुझ्या न कळत किंवा कळत मी काय पाप केले मला माहित नाही, पण तू मला ते दाखव. आणि जर मी इथे चुकले तर मला तू क्षमा कर. माझ्याबद्दल जे वाईट चिंतात त्याच्यासाठी पण मी तुला क्षमा मागते आणि त्यांनाही तू क्षमा कर. कारण तू जशी प्रीती लोकांवरती केली तशी प्रीती मी इतरांवर करावी. जर ही भावना आपल्यामध्ये अजूनही नाही तर मागण्यासाठी हीच ती वेळ. म्हणून प्रियांनो, आपल्याला जी वेळ दिली, जी संधी दिली, त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपण हेच संपवावं. आणि मुलांनी खरंच फक्त 2 दिवसामध्ये खूप प्रॅक्टिस केली. सो थँक्यू एव्हरीवन अँड थँक्यू तुम्ही सर्वांनी प्रोत्साहन दिलं. थँक्यू.